सरपंच अमोल स्मृती 11 टीम आहे। नक्कीच एक चांगला सामना आपल्याला आजच्या दिवसामध्ये नक्कीच बघायला मिळतोय। शेवटचा सामना आहे। पॉइंट ट्रॅकला बॉल तयार होते विकेटनं। ओ यावेचा टोला बाहुबली 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 पक्का 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 लगा है बाहुबली। चौका चौका है बॉस। इकडे चौकात लिहिलंय बॉस। धावसंख्या आपण बघू शकता 4 धावा आहेत बोर्डला। लगा दिया, ये लीजिए पंच, ये लीजिए शॉट, ये लीजिए चौका, 2 में 2। चांगला फटका। धावसंख्या आपण बघू शकता रनसंख्या असणार ती बोर्डला 8 धावा झाले धावसंख्येमध्ये। हे पहिलं षटक जे मात्र आपल्याला बघायला मिळते। काय घडणार काय होणार आहे या स्पर्धेत। धावसंख्या असणार ती 8 रन्स बोर्डला। पहिलं षटक चालू आहे। ओहो ये देखिए गेंद ऑफ स्टंप के पास से स्विंग हुई ये गेंद। डॉट बॉल आपण इथे बघतायत मैदानामध्ये। पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळते। आजच्या दिवसातील मात्र हा ठरू शकतो शेवटचा थरार। कोण जिंकते। धावसंख्या असेल 8 धावा स्कोर कार्ड मध्ये। पहिलं षटक या ठिकाणी सुरू असणार आहे। मोकळी हवा निसर्गामध्ये जन्नत मध्ये खेळतोय आपण। चांगला कमबॅक केलेला आहे। पहिल्या 2 बॉलला 2 चौकार लगावले नंतर लगातार कमबॅक केले। हे कमबॅक होतं दिनेश कार्तिक सारखं। हे कमबॅक होतं खरं तर मोहम्मद शमी सारखं। काय कमबॅक केलं मोहम्मद शमीनं मित्रांनो। ज्याच्या बायकोनं त्याला अगदी टकला नवरा म्हणून सोडून दिलं त्याच मोहम्मद शमीने विश्वकप क्रिकेट स्पर्धेत एका सामन्यात 5 विकेट तर संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षरशः सर्व रेकॉर्ड केले आणि बेस्ट बॉलर ठरला विश्वकप 2023 आणि स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येऊन त्याला भेट दिली। तर हीच होती मोठी पोचपावती। स्वतःला सिद्ध करा। अगदी खुन्नस धरू नका कोणाशी। अगदी यशस्वी होऊन उत्तर द्या आयुष्यामध्ये आणि तोच असतो बदला घेण्याचा एक सर्वात मोठा मार्ग। बदला नहीं लेने का तो प्रगतीमधून ते दाखवायचं। ते धावसंख्या आपण बघू शकता 10 रन्स। तसं एसपी सुपर जाय संघाने कमबॅक केला पाठीमागच्या सामन्यात। ते उत्तर होतं त्यांचं। मग ते उत्तर दिलं तर प्रेक्षक वर्ग तुमची दाद देतो आणि तेच नक्कीच पाहायला मिळालं। धावसंख्या असणार आहे ती 10 धावा।
या बॅचचा बॉल जर पाहिला गेला तिथे क्षेत्ररक्षक आहे सिंगल या ठिकाणी प्राप्त केली जाते. दुसऱ्या षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते 11 धावा असते धावसंख्येमध्ये. वाई परिसर सातारा परिसर अनेक मी स्पर्धा बघतो. खरं तर पाठीमागे सातारामध्ये एक स्पर्धा कव्हर केली होती. असोसिएशन स्थापन आहेत सातारामध्ये. चांगला खेळ आपण बघू शकता. एक धाव येताना दिसते. धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बोर्डला अगदी 12 धावा धावपलकामध्ये ज्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. पहिल्या 2 रन आलते. त्यानंतर फक्त 6 बॉलला 4 झालेत. ओहो या बेचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बोर्डलाच्या बाहेर चौकार. धावसंख्या आपण बघतायत स्कोर कार्डवरती आहेत त्या 16 धावा बोर्डला. दुसरं षटक या ठिकाणी सुरू असताना आपण इथे पाहत आहेत. पुन्हा एकदा कव्हरला बॉल नक्कीच पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय बॉल पर्यंत दाखल झाले गेलेत. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो या ठिकाणी केला गेलेला आहे. 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. धावसंख्या या ठिकाणी पुढे सरकतीये. स्कोर कार्ड मध्ये जर नजर टाकली गेली 18 धावा धावपलकामध्ये ज्या पाहायला मिळत आहेत. धावपलकामध्ये आहे ते 18 धावा. नितीन मात्र बॉलिंग मार्क होती आहे. षटक क्रमांक दुसरा टाकताय. क्रेझी लायन्स टीम 18 रन बनवतीये. बॅटिंग साठी राहुल राज स्ट्राईकला आहे. पंचांकडे अपील केली जाते आणि फलंदाज इथे मात्र ठरलाय बाद. थोडा गौतमी पाटील लगाव भाई. 18 धावा झाले धावपलकामध्ये. एक बाद 18 धावा झालेल्या आहेत. कोल्हापुरी तडका लावा थोडा डीजे वाले. कोल्हापुरी तडका कोण ठरेल आजचा शेवटच्या सामन्यात. पुन्हा एकदा खूप चांगला या ठिकाणी शॉट तिथे बघायला मिळते. सिंगल पाहायला मिळालेली आहे. एक धाव. धावफलक मात्र पुढे जाते. 2 षटकाचा खेळ संपलाय. 19 धावा असेल धावफलकामध्ये. पठार प्रीमियर लीग सीझन 3 PPL ट्रॉफी कशी असणार आहे, चषक कसं असणार ते उद्या लॉन्च होणार आहे. उद्या सकाळी ठीक 9 वाजता ती ट्रॉफी तुम्हाला इथे बघायला मिळेल. ट्रॉफीचा कलर कसा असेल, चांदीची असेल का सोन्याची असेल, कशी असेल ती उद्याच बघायला मिळेल. एकोणीस धावा झाले धावफलकामध्ये. तिसरं षटक जे सुरू आहे. गोलंदाज जास्त बॉलिंग साठी जर आपण पाहिलं गेलं खूप चांगली लढाई आतापर्यंत ची पाहायला मिळतीये. या बेचा बॉल बघू शकता तिथे शतक आहे. तिथे एक व्हाईट बॉलचा इशारा मात्र पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आणि धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. स्कोर कार्ड मध्ये नजर टाकली गेली तर 21 धावा धावफलकामध्ये एक बाद. बिट्टू बॉलिंग मार्क होते. बिट्टू
बिट्टू आणखीन टाकतोय बिंदी बॉल. बिट्टू टाकतोय एकदम चांगला गोलंदाजीचा प्रदर्शन करतोय बिट्टू. बिट्टू बाहुबली करतोय पीठ. वाईड यॉर्कर टाकलाय बिट्टूने. बिट्टू कट टू कट करते गोलंदाजी बिट्टू. 2 बॉल टाकले बिट्टूने. दोन्ही बॉल निर्धाव टाकलेले आहेत. समोर आहे राहुल. यावेळेचा बॉल जर पाहिला गेला भटकला. यावेळेस वाईट बॉल नक्की झालंय. आणखीन एकदा जी लाईन टाकली होती जो वाईट यॉर्करचा प्रयत्न त्यांना केला होता त्याच्यामध्ये या ठिकाणी फसलाय प्रयत्न. बाबीस. ओहो ये घुमी क्या है गेंदबाजी. मुंबईचा वडापाव लोणाची चिक्की आणि बिट्टूच्या बॉलिंग पुढे फलंदाजी बॅटिंग पडली फिक्की. आणि बिट्टूची गोलंदाजी पहा एकदम चांगली आहे. बिट्टूनं मैदान गाजवलंय. हॅलो बिट्टू सर. धोनी आलो गाणे लावा. बिट्टूला ठोकलाय हवाई फायर. एक टप्पा तिथे अडवलाय बॉलचा लॉंग ऑफच्या दिशेने. बिट्टूला आज कोणता एनर्जी ड्रिंक पाजलाय कोणता ढोस दिलाय बिट्टूला. धावसंख्या 24 क्रेझी लायन्स. बिट्टू क्या ट्राई किया बिल्कुल. ये क्रेजी किया रे. ये बिल्कुल गेंदबाजी बिल्कुल कडक किया रे. क्रेजी लाइन के सामने चांगली गोलंदाजी मात्र बघायला मिळाली आहे. आणि धावसंख्या जर पाहिली गेली पुन्हा एकदा स्लोवर बॉल टाकलाय. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल पंक्चर झालाय का बॅट पंक्चर झाले काय माहिती नाहीये मात्र षटक खूप चांगलं मात्र बघायला मिळालं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 26 धावा. चांगली चेन खेचली. 26. आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये करू हलकासा बदल इशिका यांच्याकडे. धन्यवाद सर. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. धावसंख्या गेलेली आहे ती 26च्या घरामध्ये आणि 1 बाद. स्ट्राईकवर आहेत स्वरूप. हा आजचा शेवटचा सामना आहे. उद्या सगळ्यांनी हजर राहायचे ट्रॉफी बघायची असेल तर. बॉलर आहे लकी. काय होईल पहिलेच बॉलर राजा. स्ट्राईकवर आहेत स्वरूप आणि असा चौका मारायचा प्रयत्न पण एक टप्पा घेऊन बॉल क्षेत्ररक्षकाकडे आणि इथे एकच रन भेटेल. आणि धावसंख्यात वाढ. धावसंख्या गेलेली आहे 27च्या घरामध्ये. समोर आहेत राहुल वानखेडे.
असा मारून दिलाय. बॉल घावतच नाहीये. बॉल असा पुढे पुढे चाललाय पण तिथे घावलेला आहे आणि ते 1 रन काढला, 2 रन काढलेत आणि धावसंख्या गेलेली आहे ती 29च्या घरामध्ये आणि 1 बाद. परत स्ट्राइक वर आलेले आहेत राहुल वानखेडे. असा मारून दिलाय आणि पुढे असा चौकार टपटपट करून हा बॉल असा आलाय. परत असा टपटप करून बॉल आलाय आणि क्षेत्ररक्षकच्या हातात आणि इथं काढल्यात 1 रन. आणि इथे धावसंख्या गेलेली आहे. पुढे धावसंख्या झालेली आहे ती 34 आणि 1 बाद. असा वरनं दिलाय शॉट आणि हा षटकार. आज खूपच क्रेझी होती. असा हा टाकलाय. पंचाचा निर्णय वाईड आणि धावसंख्यात वाढ. धावसंख्या जाते 41च्या घरामध्ये. आणि स्ट्राइकवर आहेत परत तेच स्वरूप. खूप मोठा षटकार मारायचा प्रयत्न पण तिथे डॉट बॉल आणि इथे ओव्हर समाप्त. धावसंख्या झालेली आहे ती 41.
झाले अनेक राष्ट्रीय खेळाडू या मैदानामध्ये तयार झालेले आहेत असं या ठिकाणी देखणं मैदान आपण इथे पाहत आहेत ॲथलेटिकच्या माध्यमातून मांढरदेवी ॲथलेटिक फाउंडेशन अनेक राज्यस्तरीय खेळाडू उद्देश आहे ऑलिम्पिक खेळाडू घडवण्याचा आणि तेच हे मैदान क्रिकेट वेड्यांचं देखील आहे एखादा खेळाडू जर या 8 टीम मधून ISPL सारखी स्पर्धा खेळला तरी मात्र या स्पर्धेचं या ठिकाणी नाव मोठं होईल 8 टीम आहेत आणि काही खेळाडू आपण बघितले या स्पर्धेमध्ये जयेश सारखे खेळाडू आहेत ज्यांनी आजच्या दिवसामध्ये खूप लांब लांब फटकेबाजी केलेली आहे खूप सारे उगवते सितारे आहेत आपल्या या पठारावरील बघू शकता सामना 24 बॉलला 42 ची आवश्यकता क्रेझी लायन संघासाठी पहिल्या षटकाचा मारा करण्यासाठी गोलंदाज आलेला आहे बॉलिंग मार्क वरती स्वरूप आलाय 4 षटकाचा सामना पॉवर प्ले झालाय सुरू आमच्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये इशिका आहे आपले स्वागत आणि सोबतच आमच्या या ठिकाणी स्पोर्ट्स ऑन चे ब्रॉडकास्टर प्रीतमजी लोखंडे सर आहेत आणि भूषण सर भूषण आहे साताऱ्याचा भूषण गोळे बघू शकता आपण हा सामना काय घडणार असेल पहिल्या षटक या ठिकाणी आपण नक्कीच बघतायत ISPL खेळला पहिला खेळाडू सातारा जिल्ह्याचा ठरलाय भूषण लेदर बॉलचे देखील काही खेळाडू जे MPL खेळतायत त्याच्यामध्ये साहिल अवताडे ओम भोसले रणजी पट्टू ओ यावे देखिए गेंद को बॉलला उडवलंय पायावरती टाकलेला बॉल होता आणि त्यावरती मारलाय दणदणीत खणखणीत फटका चौकार PPL चा आलेला आहे काका त्यांच्या डोक्यावरती आहे मराठमोळी टोपी महाराष्ट्राची संस्कृती जपणारी टोपी बऱ्याच कमी लोकांकडे दिसते आज यावेळी गोलंदाजाला या ठिकाणी केली आहे सुंदर अशी रिकी पॉन्टिंगची कॉपी बॉल जाईल बॉर्डरच्या बाहेर हेच राहिले बघायचं बाकी म्हणावं लागेल त्याच प्रकारे बॅटिंग करतायत ते चहा कॉफी आहे भारी नितीनची बॅटिंग आहे भारी धावसंख्या आहे 8 धावा धावफलकामध्ये 22 बॉल 34 ची आवश्यकता या मॅच मध्ये आहे षटक क्रमांक पहिलं मार्गदर्शक आपण इथे पाहत आहेत गोलंदाज देखील सज्ज होतो पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकला राऊंड विकेटनं चांगला फटका जोरदार मारलाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपण तिथे बघताय सिंगल मात्र आली आहे आणि क्षेत्ररक्षण खराब बॉल जाईल सीमा पार मॅक्स धावसंख्या बघू शकता बोर्डला 12 धावा असेल 21 बॉलचा खेळ बाकी आहे 30 धावांची आवश्यकता दुसरा दिवस पॉइंट टेबल वरती बरेच हालचाली खाली राहिला बॉल बाउन्स मात्र बघायला मिळतोय डॉट बॉल नक्कीच आहे नितीन जर पाहिलं गेलं 4 बॉलचा सामना त्यांनी केलेला आहे 12 रन्स मध्ये ते खेळतात 20 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे 20 बॉल 30 रनची गरज
खूपच चांगली या ठिकाणी लढाई आपल्याला बघायला मिळते. 20 बॉल मध्ये जर पाहिलं गेलं 30 धावांची गरज आहे विजयासाठी. ओ ये देखिए शॉट कवर के ऊपर से टाइमिंग प्रॉपर, फटक्याचा आविष्कार, मिले हे 6 रन. या गाण्यासाठी तुम्हाला 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे कमिटीच्या वतीनं. धन्यवाद. 18 धावा धावपलकामध्ये पहिल्या षटक या ठिकाणी आपण बघतायत. 19 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. खूपच चांगला सामना. 24 धावांची आवश्यकता. 19 बॉलला काय घडणार आहे? नितीन धावांचा पाऊस पाडलाय. काय कडक बॅटिंग नितीन करताय मैदानामध्ये. ओ पुन्हा एकदा आसमानी टोला, हवेमध्ये बॉल आहे आणि कॅच ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहिल्या षटकामध्ये बघता बघता धावसंख्या जर आपण पाहायला गेली 20 धावा आले पहिल्या षटकामध्ये. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहे आणि विजयासाठी 22 धावांची गरज. अठरा बॉल 22. ये क्या होगा? क्षेत्रक्षंतर एकदम असं लावलंय. वर्ल्ड कपची फायनल चालू आहे. एकदम एक बॉल अत्यंत महत्वाचा आहे. पिन ड्रॉप सायलन्स असं वातावरण. एकदम शांत सामना. 18 बॉल 22 आणि त्यावरती जर पाहिलं गेलं सिंगल या ठिकाणी प्राप्त होतीये. खूपच सुंदर दृश्य आहे. खरं तर 3 दिवस असं वाटतं 8 दिवसाची स्पर्धा भरवावी, मात्र वेळ कमी असतो आणि 3 दिवसामध्ये क्रिकेट. आज जवळपास हा 10वा सामना सुरू आहे. म्हणजे 2 दिवसामध्ये आपण 18 मॅच पार पाडल्यात. उद्या 13 मॅच आहेत. हा फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, कोणतीही संधी नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. नितीन अफलातून चौकार. जिद्द असावी. पुन्हा एकदा कबरला चेंडू आणि तो देखील पोहोचेल कबरला. सीमा रेषा पार. चौकार.
14 चेंडूचा खेळ बाकी, 11 धावांची गरज आहे. नितीन आला स्ट्राईकला. 9 चेंडू 30 धावेवरती तो नॉट आउट आहे. बॉल धरून त्याला सूर्यासारखा फुटबॉल सारखा दिसतोय. एक सुंदर फलंदाजी. यावेळी चांगला बॉल कट केलाय. विकेटचं पतन होणार का? यस, स्टंपिंग. फलंदाज बाद. नितीन झालाय उद्ध्वस्त. एक बॉल बाकी आहे. 13 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 बॉलला 11 धावांची गरज आहे. खूप प्रोत्साहन या स्पर्धेला खरं तर मिळालेलं आहे. सुंदर असं टॅलेंट आपल्याला बघायला मिळते. आमचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक टॅलेंट आहे. अनेक चांगले ब्रॉडकास्टर. 13 चेंडू 11 धावांची गरज. सुंदर डीजेचा आवाज. मजेदार माहोल खेळण्यासाठी. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 धावांची गरज. काय घडणार आहे या सायंकाळच्या सत्रात? दोन्ही संघ तरबेज आहेत. 13 बॉल 11 धावांची गरज. बॅटिंग साठी आले ते आता राजू आलाय. राजेश स्ट्राईकला. पाहिजे आता. राजेश आलाय. भावेश सारखा खेळेल का तो? लिफ्टी भावेश पवार असा बॅट्समन लिफ्टी मारतो डेंजर 50. राजेश स्टंप ठोकत असताना आता मात्र बॅट हातात घेत आहे ते राजेश. पंच देखील बघू शकता. पंचांच्या पायाला गोळे आलेत अक्षरशः. 10वा सामना आहे. एक मॅच त्यांना आरामी आली होती. त्या 8 ओव्हर सोडल्या तर जवळपास त्यांनी दिवसभरामध्ये 72 ओव्हर संपले. धावा. 12 गेंदे और 11 रन चाहिए यहाँ पे. एक सुंदर असा या ठिकाणी सामना आपण बघतायत. धावसंख्या गेलेली आहे ती 12 बॉल आणि 11 धावांची गरज आहे इथे अमोल स्मृतीला. आणि ते धावसंख्या गेलेली आहे ती 31. एक बाद. इथे काढले आहे. एक धाव. चौका मारायचा प्रयत्न पण नाही. एक धाव काढले. क्षेत्ररक्षक तिथे तयार. आणि ते धावसंख्यात वाढ. आता बघा बॉल बाकी आहे. 10 चेंडू 9 धावांची गरज आहे. किंगमेकर कोण ठरणार? रिंग मास्टर कोण ठरणार आहे? पीपीएल पठार प्रीमियर लीगचा थरार. 10 चेंडू 9 धावांची गरज आहे विजयासाठी. कट केला बॉल. बॉल चाललाय थर्डमॅनच्या दिशेने.
शतशय तिथे बॉल पर्यंत आलेत. त्यानंतर धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. धावफलक वाढते. स्कोर मात्र बघायला मिळते बोर्डला स्कोर कार्ड मध्ये 33 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. क्रेझी लायन्स संघाला सामना डू ऑर डायचा आहे. आज त्यांचा हा तिसरा सामना. जिंकतायत का ते? काय इन स्विंग टाकलाय हा चेंडू. इन स्विंग टाकलेला बॉल मात्र या ठिकाणी बघायला मिळतोय. प्रतिम दाजाचा चेंडू मात्र नक्कीच तिथे बघायला मिळतोय. 8 बॉलचा खेळ बाकी असेल आता. 8 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. पुलचा प्रयत्न केलाय. डाल वाती सुरमा. पुल शॉट का एक ही बादशाह राजेश षटकार. अभिनंदन. सेकंड